तुम्ही तीच गवारीची सुकी भाजी खाऊन कंटाळा आलाय, तर चला मग बनवूया आज गवारीची रस्सा भाजी. गवारी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कढईमध्ये आता आपण गवारी भाजून घेणार आहोत. गवारी पाण्यात आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असतं. तर ते ड्राय होण्यासाठी प्रथम मंद आचेवर थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे. तर यामधील पाणी सुकल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे व गवारी छान अशी भाजून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवर आपण गवारी भाजत आहोत. गवार भाजून घेतल्यामुळे शेंगांचा उग्रपणा कमी होतो व त्या रस्स्यामध्ये पटकन आणि मऊ शिजतात. भाजल्यामुळे गवारीचा वातुळपणा कमी होतो आणि ती पचायलाही हलकी होते. सतत हलवत राहण्याची गरज नाही आहे. थोड्या वेळाने गवारीवर काळे डाग थोडे येईपर्यंत गवारी आपण भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली गवारी आता भाजून झालेली आहे. तर थंड होण्यासाठी आपण आता त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. गवारीचा रंग तुम्ही पाहू शकता. एकदम सिंपल आणि सॉर्टेड मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, थोडंसं ओलं खोबरं, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, 8 ते 10 लसूण पाकळी, 1 चमचा जिरे, मुठभर शेंगदाणे थोडेसे भाजून साल्यांमध्ये घालूयात व थोडीशी फ्रेश ताजी कोथिंबीर. आता आपण बारीक मसाला वाटून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटं फिरवल्यानंतर असं कोर्स टेक्स्चर तयार होईल. तर यामध्ये थोडंसं पाणी घाला, परत मिक्स करा, गरजेनुसार पाणी घाला, त्याची बारीक पेस्ट करून घ्या. पाहू शकता आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे. त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी देणार आहोत. 1 चमचा तेल गरम झाल्यानंतर 1 छोटा चमचा हिंग पावडर. हिंग भाजल्यानंतर आपण आता यामध्ये तयार केलेला मसाला घालणार आहोत. मंद आचेवर तयार केलेला सर्व मसाला आपण भाजून घेणार आहोत. थोड्या वेळाने मसाल्याला असं पाणी सुटायला लागेल. पण सर्व कच्चा मसाला यूज केलेला आहे, त्यामुळे मसाला भाजण्यासाठी घाई करू नका. मंद आचेवर मसाला एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे. मसाला थोडा भाजत आहे. तर आता यामध्ये आपण 1 चमचा हळदपूड घालणार आहोत. हळदपूड छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. तुमच्या सोयीनुसार लाल तिखट. मी इथे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी घातलेली आहे. मसाला भाजणं हीच महत्त्वाची प्रोसेस आहे, त्यामुळे कुठेही घाई करू नका. मंद आचेवर आता आपला मसाला भाजून झालेला आहे. तर आता मिक्सरमध्ये उरलेला मसाला असतो त्यामध्येच थोडं गरम पाणी घालायचं आहे. थोडा वेळ मसाला शिजवल्यानंतर आता आपण यामध्ये आपली भाजलेली गवारी घालणार आहोत. गवारी घातल्यानंतरही 5 ते 10 मिनटं छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाला गवारीमध्ये छान मुरला जाईल व आपल्या रस्सा भाजीला छान टेक्स्चर येईल व भाजी एकदम रसाळ लागेल. गवारी अशी मसाल्यामध्ये छान शिजल्यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही यामध्ये गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला जर करीसारखं टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी घालू शकता.
मला अशी सरसरीत भाजी आवडते, त्यामुळे मी या टाईपचं टेक्स्चर ठेवलेलं आहे. थोडीशी फ्रेश ताजी कोथिंबीर घातलेली आहे. 5 ते 10 मिनटं मंद आचेवर छान उकळी काढून घ्यायची. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही डायरेक्टली सर्व करू शकता. खूपच अमेझिंग आणि छान अशी चव आहे. अगदी गावरान पद्धतीची चव लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणखीन दुसरी कोणती पद्धत असेल किंवा मसाल्यांमध्ये काही ॲड करायचं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तयार आहे आपली टेस्ट ऑफ फॅमिली टाईप गवारीची रस्सा भाजी. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप साऱ्या डिलिशियस रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, तर त्याही नक्की पहा.